त्याला सुरुवात कालचा दिवस पहिला आणि आजचा दिवस क्रमांक दुसरा फायनलचा दिवस म्हणजे 26 जानेवारी संडेच्या दिवशी या ठिकाणी फायनल खेळवली जाईल। मॅचला सुरुवात होत आहे। पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतो गणेशवाडी बी संघाचा गोलंदाज गणेशवाडी बी आणि संघाचा गोलंदाज सुद्धा गणेश आपल्याला पाहायला मिळतो। 5 षटकांची मॅच, 5 षटकामध्ये किती धावा टार्गेट सेट केला जाईल हे मात्र पाहायला मिळेल। नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्यानंतर फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला। पूर्ण स्पर्धा आपण पाहतो YouTube द्वारे दाखवली जाते E2C लाईव्हच्या माध्यमातून। अनमोलसाठी पहिला चेंडू टाकला जाईल गणेश याचा। लेट्स प्ले पंचांचा ग्रीन सिग्नल पोहोचला। मॅचला सुरुवात होते अभिष सावंत आणि त्याच्या संगतीला पंचाच्या भूमिकेमध्ये संदेश सर असतील। थर्ड पंचाच्या भूमिकेमध्ये हेमंत सर। पहिला चेंडू ऑफसाइडच्या दिशेने खूपच एक फाटका सजवला। पाहूया क्षेत्ररक्षक धावतो पळतो चेंडू मारत चेंडू अडवला गेला। एक धाव कंप्लीट, दुसरी धावेची पूर्तता बघता बघता या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात या 2 खेळाडूंच्या माध्यमातून। पुढचा चेंडू यारकर लाईनचा होता। मनगडाच्या साईने खेळून काढलेला एक साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षक लाजवाब पाहायला मिळतं। एकच धाव घेतली जाते। एका धावाने संघाची धावसंख्या 3 या अंकावर पोहोचले। मुख्य आयोजक या स्पर्धेचे आपण पाहतो वेताल स्वामी संघ आणि त्या संघाचे हे 2 खेळाडू ज्याने अनेक वर्ष वेताल स्वामी संघासाठी घालवले आणि अनेक वर्ष वेताल स्वामी संघासाठी खेळले गेले असे राजेश सर आणि त्याच्या संगतीला फलंदाज आपण पाहतो अमोल। पुढील चेंडू गणेशाचा। हा चेंडू बॉडी पासून दूर ठेवला। चांगला चेंडू पाहायला भेटतो। ऑफ साइडला वाराच्या नादामध्ये हा चेंडू निर्धाव आला। पॉवर प्लेचं पहिले षटक। साडेगाव मॅच चालू आहे तिथे। पुढील चेंडू पाहूया। हा चेंडू यारकर लाईनचा होता असले ड्राइव्ह फाटका सुरेगा क्षेत्ररक्षक आहे चेंडू पर्यंत पोहोचेल। राजेश चेंडू अडवतो चेंडू फेकी करतो तत्पुरता घेतली गेली एकच धाव। एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते। धावसंख्या 4 ची मात्र प्रगती पथावा लागल्या। 4 चेंडू मध्ये 4 धावा दिल्यात। पुढे चेंडू पाहूया। अनमोलसाठी हा फाटका सुरेगा अक्रॉस द लाईन फाटका सजवला। बाउंड्री लगत क्षेत्ररक्षक धावतात पळतात चेंडू पर्यंत पोहोचतील। बघता बघता या ठिकाणी धावा कंप्लीट होतात 2 धावा। सहा धावा प्रगती पथावा लागल्या। पॉवर प्लेचा षटक आहे। पॉवरफुल फटकेबाजी आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही कारण की मैदानाच्या आतमध्ये फलंदाज संघर्ष करतोय। 5 षटकांची मॅच आहे। मनामध्ये टार्गेट एकच असेल 5 षटकामध्ये 60+ धावा जर केल्या आमच्या संघामध्ये गोलंदाजी तेवढं ताकदीचं आणि 60+ धावा कराव्या लागतील। पाहूया पुढचा चेंडू। ओहो फाटका सजवला चेंडू कुठे लँड होतो पाहूया। भगव्या पट्टीच्या बाहेर फेकून देतो अमोल स्टाइल मध्ये आला षटकार। लहरों से नौका पार नहीं होती कोशिश करने वाले की हार नहीं होती। हार मला पत्कारत नाहीये आणि कारण की कुठेतरी धावा कमी होता या चेंडूवर आक्रमण केला फेकून दिला 6 धावांसाठी षटकार।
धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या 12 धावा प्रगती पंतावर लागल्या पहिल्या षटकाच्या अखेरीस. अनमोल एक मोठा खेळाडू आहे. अनमोल एक नावाजलेला फलंदाज गोलंदाज या संघासाठी भरपूर वर्ष क्रिकेट खेळतोय. शहापूर तालुक्याचं नाव या खेळाडूने साता समुद्र पार नेण्याचं काम सुद्धा केलंय. कारण की या गोलंदाजाची गोलंदाजी पाहिली ना तर चेंडू दोन्ही साईडला वळवण्याची क्षमता. पण आता या ठिकाणी फलंदाजी त्याची लाजवाब चालू आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहत आहोत. गोलंदाजीसाठी सज्ज झाला राजा. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या. आता राजा दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज झाला. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. कशा प्रकारे टाकलं जाईल. छोटे छोटे युद्ध संपल्यानंतर मोठ्या युद्धांना सुरुवात होत. फटका खूपच सुरेख सजवलाय क्षेत्ररक्षक. या ठिकाणी चुकी पाहायला भेटते. जणू का त्याच्या हाताला चटका लागला आणि चेंडू निघून गेला. झेल सुटला. एकच धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या वेताल स्वामी संघाची 13 धावा. पुढील चेंडू. हा चेंडू पाहायला गेला तर एक साईडला मारायचा होता पण या ठिकाणी लावली अपफील केली होती. बॅटिंगची कड्या लागली. चेंडू गेला तर ऑफ साईडला. धाव कुठली नाही म्हणजे असं निर्धाव चेंडू आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. पुढील चेंडू. भरकटलेला मारा. वाईट +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. आदला चेंडू कुठेतरी चांगला टाकला होता. हा चेंडू कुठेतरी खराब पाहायला भेटतो. गणेशवाडी बी विपक्ष वेताल स्वामी संघ या दोन संघामध्ये ही काटेकी टक्कर. चांगली लढत मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक राऊंड दोन्ही संघांनी जिंकले. आता दुसऱ्या राऊंड मध्ये प्रवेश केला. कशा प्रकारे कामगिरी राहील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक साईडला महाराष्ट्र नादामध्ये चेंडू जास्तीच बॉलर घेतो. पंचांचा इशारा. वाईट +1 एकूण 2 धावा. न बॅटीने न कशाने धावा येतात वाईट आणि बाईजने. पुढील चेंडू पाहूया. आता मात्र फिंगर रोल केले होते. फाटका सुरेगा चेंडूला येऊन दिला आणि चेंडूला फेकून देतोय. गुलाबी पट्टीला सलामी देणारा 1 बाउस आणि मोलच्या बॅटीतून आलेला हा चौकार. जब तक तोडूगा नाही तब तक छोडूगा नाही अशी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवा. 2 वाईट आल्यानंतर त्याच्यानंतरचा पुढच्या चेंडूवर आक्रमण करतो. 4 धावांची मोर लावली. धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. 21 धावा 21. पुढील चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला विरकवून देतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू द्यायचे. मागे पडलाय बघा देव. चेंडू द्या. पंचवीस धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्या वेताल स्वामी शहापूर संघाच्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या पण या षटकामध्ये काही फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. जणू काय आज मला संघासाठी लढायचे सोडायचे आणि त्यासाठी फलंदाजी करतोय. धन्यवाद देव आणि ऑल त्यांची टीम. पुढील चेंडू पाहूया राजाचा. तिसरा चौकार येतोय की काय. ओहो कॉफी बुक स्टाईल मध्ये फाटका सुरेख आहे आणि हा चेंडू अमोलच्या पाठीत येतोय. लगातारचा तिसरा 4 चौकार. अनमोल एक नाव दिला फलंदाज काय ते मात्र दाखवून देतोय. सातत्याने या खेळाडूने भरपूर वर्ष क्रिकेट वेताल स्वामी संघासाठी खेळला आणि खेळत असताना त्याची जी कला आहे ती दाखवून देतोय. बघा
काय फटका सजवला युट्यूबवर सुद्धा पाहायला मिळतोय. चेंडू कसा आला कसा रिलीज झाला त्याला बॅटवर येऊन दिला आणि थोडासा शफल झाला आणि चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौका ठोकून दिला. पुढील चेंडू आता मात्र ऑफ साइडला मारायच्या नादामध्ये हा चेंडू निर्धाव पाहायला मिळतो. थोडा अगोदरच बॅट ओपन केली, लेट खेळला असता तर चेंडू मात्र मिडल ऑफ झाला असता, पण या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होते. 2 षटकाच्या क्रीज धावा प्रगतीपथावर लागल्या गेल्या 29-29 धावा. चला गोलंदाज लगेच गोलंदाजीसाठी यायचे. षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज कोण येतो. ज्यांनी पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकलं गणेश तोच मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला की दुसरा गोलंदाज येईल पाहूया. नाहीये ज्यांनी पहिलं षटक आदळलं पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या 12 तोच गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतं. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजीसाठी गणेश. गणेशवाडी विपक्ष वेताल स्वामी शहापूर या 2 संघामध्ये ही लढत पाहतोय. सेकंड राऊंडचा पहिला सामना जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो. पाहूया पुढील चेंडू राजेश सरांसाठी. पाठीची कडा लागली की काय या ठिकाणी नक्कीच पंचांचा बोर्ड आकाशाकडे, कारण की फलंदाज बादा. पुढील फलंदाज बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी एक स्फोटक फलंदाज मयुरेश मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक पहिला लागतो टीम वेताल स्वामी संघाला. राजेशच्या माध्यमातून 29 धावांवर लागलेला हा धक्का पहिला. भरपूर वर्ष क्रिकेट आणि क्रिकेट राजकारण व्यतिरिक्त क्रिकेटची आवड भरपूर जास्त ती म्हणजे आमच्या राजेश दादांना. पाहूया पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होत तर पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली आहे गोलंदाज गणेशाला, कारण की संघाच्या कर्णधाराने विश्वास ठेवला. पुढची षटक म्हणजे तिसरं षटक टाकण्यासाठी लगेच त्यालाच गोलंदाजी दिली. मयुरेश टू गणेश हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये रंगताना दिसेल. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला, पण हा चेंडू जातोय नो +1. बनेश शेठ आणि त्यांच्या संगतीला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आनंदजी झगडे साहेब यांचं हार्दिक स्वागतम सुस्वागतम या दुपारच्या सत्रामध्ये. आपला वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताल स्वामी चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. पुढील चेंडू फ्रीड आहे. फलंदाजासाठी सुवर्ण संधी अनमोल. त्याची बॅटिंग खूपच सुरेख झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याच्यासाठी फ्रीड चेंडू असेल. 30 धावांच्या मात्र प्रगतीपथावर पाहतो. पुढचा चेंडू फ्रीड होता. लाजवाब चेंडू टप्पा पडला आहे. श्रीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 31 वर हात ओढावला. मॅच बॉल आलेला आहे सर. मॅच बॉल घ्यायचा. सर्वप्रथम मॅच बॉल घ्या. खूपच सुरेख चेंडू पैकी पाहायला मिळाली. फ्रीड चेंडू होता, त्याला मात्र कशा प्रकारे टाकायचा गणेशाला माहित आहे. भरपूर वर्ष क्रिकेटसाठी आणि क्रिकेटसाठीच पाहायला मिळतात.
पुढचा चेंडू यार्कर होता, त्याला खोदून काढलाय फलंदाजाच्या माध्यमातून. पाहूया क्षेत्ररक्षक येईल, चेंडू आडवेल. तत्पुरता एकच धाव. यानंतरचे मॅच असेल गंगारोड विपक्ष हरिओंबी. बत्तीस धावा प्रगती पथावर पाहतोय. पुढील चेंडू मयुरेशसाठी. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह, फाटका सुरेगा, फाटका पॉवरफुल, सक्सेसफुल. 4 धावांची मोर, चौकार. चार धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरसावली. 36 धावांच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. पुढील चेंडू पाहूया गणेशाचा. फुल टच चेंडू, फुल टोल वसूल केला. चौकारानंतर फेकून देतोय छत्रपतीचा छावा आणि मारतो 6 धावा, षटकार. सहा धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली गेली प्रगती पथावर. 42 धावा. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. मयुरीची बॅट आता बोलायला लागले. बेचाळीस धावा प्रगती पथावर लागल्यात. मयुरेश आणि अनमोल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पाहूया पुढील चेंडू मयुरेशसाठी गणेशाचा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फाटका सुरेगा. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवला गेला. चेंडू एकच धाव घेतली जाते. पाहूया एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर. धावा आता मात्र पाहायला मिळते 43 धावा. षटक क्रमांक या ठिकाणी कंप्लीट होत आहे. तिसरं 43 धावा प्रगती पथावर लागल्यात. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 12 चेंडू मध्ये किती धावा होतील जर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले तर नक्कीच 70+ धावा जमा करण्याची क्षमता, ताकद, जिद्द आणि चिकाटी या खेळाडूंच्या मध्ये आहे. पाहूया या ठिकाणी चौथं षटक गोलंदाज सज्ज झाला. पहिला चेंडू थोडासा थांबला, चेंडूला येऊन दिलं ऑफसाईडला. महाराजा नादामध्ये बाटीची काढा लागून चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये. एका धाव्यासाठी गोलंदाजीसाठी आकाश आला. वरून पडला सूर्याचा प्रकाश, खाली आपण पाहतोय आकाश. पुढील चेंडू आकाशाचा. हा फटका पाहायला मिळतो, खूपच सुरेख आहे. पण क्षेत्ररक्षक तैनात आणि या ठिकाणी जलबाद, फलंदाज बाद होता. फक्त बॅट टाकली होती, पॉवरफुल फटका नव्हता पण त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. अनमोल बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी अमोल थोरात मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर होता. पुढील चेंडू पाहूया. हा फटका खूपच ब्रेक सजवला. आल्या आल्या स्वागत करतोय. स्वागत से करूगा इसका मैं स्वागत. चेंडू फेकून देतोय. 4 धावांसाठी चौकार. पुढील चेंडू पाहूया.
पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फटका मनगडाच्या साहाय्याने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो. एक धाव कंप्लीट. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचली जाईल प्रगती पथावर धावा 49 धावा. जेव्हा मात्र स्कोअर बोर्डवर आपल्या टीम वेताल स्वामी शहापूर संघाने अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा मयुरेश स्ट्राईक हँडवर स्लोवर गतीचा चेंडू बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला होता. पाहायला गेलं तर गोलंदाजाचं अप्रतिम विश्लेषण करावं लागेल, कारण की ज्यावेळेस स्फोटक फलंदाज स्ट्राईक हँडवर गेला त्यावर मात्र लगेच चेंडूला बदलला गेला. बॅक ऑफ द हँड चेंडू टाकला. निर्धाव चेंडू. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा लाजवाब चेंडू. स्लोवर गतीचे चेंडू. सातत्याने मित्रांनो टेनिस क्रिकेटच्या मॅचेस हे खेळाडू भरपूर पाहतात, कारण की टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक पाहायला गेलं ना तर क्रिकेटर जास्तीत जास्त फलंदाज जेवढे फास्ट चेंडू देतात त्यावर आक्रमण करत असतात, पण जेवढे स्लोवर चेंडू देतात त्यावर मात्र फसून जातात. आणि तेच या खेळाडूने सुद्धा केलं. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव टाकले. कारण की बिग बॅश जर पाहिले असेल ग्रामीण बिग बॅश लीग तर करण अंबाला याची गोलंदाजी आम्ही विसरू शकत नाही. आम्ही सुद्धा पाहिलेले भरपूर चेंडू त्याच्या माध्यमातून रिलीज करत असताना स्लोवर गतीचे चेंडू टाकत होता. गोलंदाजीसाठी आता मात्र 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होता राकेश मात्र बाबू या कशा प्रकारे गोलंदाजी करेल. डावकर त्याचा गोलंदाज आहे. ऍक्शन खूपच सुरेख आहे आणि ती मात्र पाहायला मिळेल. 49 धावा. 4 षटकाच्या अखेरीस पाहायला मिळतात. पुढचा चेंडू. हा चेंडू पाहायला गेला तर नक्कीच वाईट +1 एकूण 2 धावा ऍड केल्या जातील. धावा प्रगती पथावर 51 धावा ज्या मात्र लागल्या गेल्या. अर्धशतक कंप्लीट आहे टीम वेताल स्वामी शहापूर संघाचं मैदानाच्या आतमध्ये, कारण की 4थं षटक कंप्लीट झाल्यानंतर 5वं षटक टाकण्यासाठी गोलंदाजाला त्याचा पहिला चेंडू वाईट +1 एकूण 2 धावा. पुढील चेंडू. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सुरेखा. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय. चेंडू अडवला गेला. तत्पुरता 1च धाव. स्ट्राईक एंडला मयुरेश पाहूया. आणि पहिला चेंडू मात्र फेकून देत स्पर्श करत असताना मयुरेशच्या बॅटीतून आलेला हा भगव्या पट्टीला असताना मी देणारा लगा तो 6 षटकार. धावसंख्या 6 ने वाढली. धावसंख्या होती ती 58 धावा ज्या मात्र प्रगती पथावर लागल्या. पाहूया पुढील चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सजवला. पाहूया क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय. 1 धाव घेतली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 59 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या. वेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित या स्पर्धा बांधव आपण सेकंड राऊंडची पहिली लढत किंवा मात्र वेताल स्वामी विपक्ष गणेशवाडी बी. आणि हा चेंडू पाहायला गेला तर अप्रतिम चेंडू बाईकच्या स्वरूपात एकदा ऑफ साइड यॉर्कर चेंडू ज्याला म्हणतात ना तो चेंडू टाकला गेला. या ठिकाणी एक वाईटच्या स्वरूपात एक धाव ऍड केल्यानंतर धावसंख्या 60 धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्या गेला. पुढील चेंडू. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह फाटका सुरेखा आणि हा चेंडू जातोय 6 धावांसाठी षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक 6 धावांनी संघाची धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 66 धावा च्या मात्र प्रगती पथावर लागल्या. शेवटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडूवर किती धावा येतील. हा चेंडू फटका फसलाय पण दोघे फसलेत.
या ठिकाणी चेंडू मात्र दोघांकडून झालेली चुकी परिणाम मैदानामध्ये किती धाव पाहायला भेटेल चेंडू धावतोय क्षेत्ररक्षक पळतोय चेंडू पोहोचतोय बाउंड्री लगत 4 धावांची मोर चौकार तू मी तू या नादामध्ये चेंडू मात्र दोघांच्या मध्ये रिलीज झाला आणि चेंडू दोघांच्या मधून जणू काय नदी कशी वळण घेते त्याच प्रकारे बाउंड्री लगत निघून गेला चौकार जो टार्गेट आम्ही म्हणतो होतो हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहिले 70 धावा मारण्याची क्षमता आणि 70 धावा प्रगती पथावर लागल्यात 71 धावांचं लक्ष जे मात्र गणेशवाडी बी संघासमोर ठेवला तत्पुरता दोन संघांनी लगेच यायचे हरिओंबी विपक्ष गंगारूड चला बेतालचा मी संघ आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहायचं आणि या ठिकाणी हरिओंबी कर्णधार पाठवायचे चला टीम गंगारूड कर्णधार यायचे टॉस उडवण्यासाठी गंगारूड संघ तर बन्या शेट यांना मी विनंती करतो की आपण टॉस उडवून घ्यायचंय नक्कीच मुख्य मंचावर बनेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाईल कॅमेरामॅन आपण कॅमेरा फिरवायचा स्टेजवर मुख्य मंचावर दोन संघाच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेकी केली जाते या ठिकाणी टॉस उडवला जातोय गंगारूड विपक्ष हरिओंबी गंगारूड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला सीझन पेंडिंग आहे आणि मॅचला सुरुवात होता 70 धावा झाल्या 71 धावांचं टार्गेट हे पूर्ण पार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण खेळाडू बाद गणेशवाडी बी संघाचे हे दोन फलंदाज हर्षल आणि नवल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये
तर गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अनमोल. पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतं अनमोल. पाहूया स्ट्राईक एंडला डबल. पहिला चेंडू बॅटीची काढायला लागले. राजेश साराने डिप्लाय झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं बदल. शादी पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. एकंदर धावांचं टार्गेट असताना पहिल्या चेंडूवर फलंदाज बाद केला. गोलंदाजाने सफलता मिळालेली आहे अनमोल्याला. चांगला गोलंदाज चांगला फलंदाज. मी म्हणतो ना शहापूर तालुक्यातील ऑलराऊंडरच्या यादीमधला हा सुद्धा एक नाव आहे आणि तो नाव म्हणजेच वेताल स्वामी संघाचा अनमोल. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गणेश. गंगारोड संघ आपला डिसिजन फिल्डिंग करण्याचा. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने खूपच सुरेख फटका सजवला आणि हा चेंडू जातो आहे 4 धावांसाठी. चौकार. राहुलच्या माध्यमातून एकच म्हणेल. राहुल म्हणेल मी वाकणार नाही. चेंडू मात्र झुकणार नाही. चेंडू निघून जाणार. चौकार. पाहूया पुढील चेंडू. पहिल्या चेंडूवर विकेट आल्यानंतर पुढचा चेंडू. चौकार. पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने फटका फसलाय आणि त्या ठिकाणी धक्का बसलाय. सागर झिरगडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी झेल टिपला जातोय. एक चांगलं व्यक्तिमत्व. आमचे टूर मॅनेजर म्हणजेच आमचे रगडे दादा सागर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झेल टिपला. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद होतं. अनमोल याने दिलेला हा दुसरा धक्का गोलंदाजी करत असताना. कारण की पहिल्या चेंडूवर विकेट, दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. तो मात्र त्याला मनापासून नाराज होता त्या चौकारावर. कारण की राहुल एकच म्हणला झुकेगा नाही साला. आणि त्यानंतर त्याच्या पुढच्या चेंडूवर लगेच विकेट प्राप्त करतो. पुढील चेंडू पाहूया नवीन आलेल्या फलंदाजासाठी. हा चेंडू ऑफ ट्रॅकर बॅटीची काढा लागू. चेंडू जातोय पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. गंगारोड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन घेतला. फलंदाजीसाठी आमंत्रित केलं टीम हारियम बी संघाला. पुढील चेंडू. हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने फटका सुरेगा. क्षेत्ररक्षक रोशन त्या ठिकाणी धावतोय. फलतो चेंडू परत चेंडू अडवला गेला. तत्पुरता घेतली गेली एकच धाव. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाईल. धावसंख्या प्रगतीपथावर लागले गेले. लॉस ऑफ 2 विकेट्स 6 रन. स्कोर बोर्ड 1. 70 धावा झाल्यात. 71 धावांचं टार्गेट 5 षटकामध्ये पूर्ण पार पडत असताना आतापर्यंत धावा केल्यात 6. पुढचा चेंडू. हा चेंडू खूपच सुरेख चेंडू गर्रकन फिरला. यष्टीरक्षकाच्या हातातून फिरला आणि त्या ठिकाणी मयुरेश दादाच्या हातामध्ये जाऊन विसवला. निर्धाव चेंडू अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कम्प्लीट होतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावा प्रगतीपथावर 6. लॉस ऑफ 2 विकेट्स.
गोलंदाजीसाठी मेजर अमोल दुसरं पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी सज्ज झाले. पाहूया पुढील चेंडू. दुसऱ्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा चेंडू नक्कीच हा चेंडू वाईट आहे पण नक्कीच अप्रतिम चेंडू होता. थोडासा चेंडूने वळण जर आतल्या दिशेला घेतला असताना तर दांडी गुल झाली असती. पण मित्रांनो जर तरला महत्व कधीच नसतं. आता काय होईल नंतर काय होईल हे सांगू शकत नाही कारण की जे आपण समोर पाहतो ना तेच आपल्याला ग्राह्य धरावं लागतं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटीची काढा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये एका धाब्यासाठी. भरपूर धाब्यांची गरज आहे. कुठेतरी आक्रमण करावं लागेल टीम गणेशवाडी बी संघाला कारण की फलंदाजी करत असताना धाबा झाला 70. जरा या ठिकाणी कोणी बेताल स्वामीचे पाठीराखे असतील तर जरा मागे लक्ष द्यायचे. कॅमेरामॅनच्या वर्षात दगडे मारत आहेत. जरा बघायचे दादा काल पण ती मुलं दगडी मारत होत्या. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू टाकला जातोय. निर्धाव चेंडू. हा फटका फसला. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी लाजवाब झेल टिपतोय. फलंदाज बाद विकेट सोबत. खूपच सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालवा अमोलच्या माध्यमातून. पुढचा चेंडू खूपच सुरेख फटका सजूला डाव करत फलंदाज आला त्याच्या पाठीतून पहिला चेंडू स्पर्श करत असताना दणदणकरी चेंडू जातोय चौकार. पुढचा चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू टाकला गेला बाईकच्या स्वरूपात. एक धाव ऍड केली जाईल धावसंख्या प्रगती पथावर. पाहत गणेशवाडी बी 13 धावा जे मात्र प्रगती पथावर पाहायला मिळणार. इन ऍक्शन मध्ये सुदन याला पाहूया पुढील मॅच मध्ये. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होत आहे. 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा प्रगती पथावर लागल्या. पाहूया आता तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज अमोल शिंदे. पहा नाव विचारायला गेलं ना तर लगेच आमचे स्कोरर मित्र लगेच नाव सांगतो कारण की पहिला अक्षर चालू झाला अनमोल, दुसरा अक्षर ए ने चालू झाला अमोल आणि आता तिसरं गोलंदाज बजे अमोल. पुढील चेंडू पाहूया. खूपच सुरेख फटका एक साईडच्या दिशेने आणि त्या ठिकाणी खूपच सुरेख क्षेत्ररक्षण अगोदरच पुढे आला होता पण शेवटच्या मोमेंटला जम मारली चेंडूला अडवला आणि त्या ठिकाणी एकच धाव. पाहूया पुढचा चेंडू.
पुढचा चेंडू मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू मात्र पंचांनी घोषित केला. पुढील चेंडू पुन्हा एकदा खूपच सुरेख फाटका सजवला. चेंडू जातोय वन बाउन्स च्या चौकार. डावकराचा फलंदाज लेट आलाय पण थेट फलंदाजी करतो. बॅक टू बॅक 2 चौकार त्याच्या पाठीतून आले. पुढील चेंडू पाहूया. पुढचा चेंडू अप्रतिम टाकला गेला. हा चेंडू नक्कीच बाईकच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. वीस धावा प्रगती बंधावं लागल्या. आया आया तुफान. चला मॅचला सुरुवात केली जाईल. हे वादळ कोणासाठी? हे वादळ फलंदाजासाठी होतं, हे वादळ गोलंदाजासाठी होतं. पाहायला गेलं तर हे वादळ निसर्गाचा आणि ते नैसर्गिक वादळ आपण पाहिलं. पूर्ण मैदान चकाचक करून गेलं. पुढील चेंडू पाहूया. हा फाटका सुरेख आहे. फाटक्यामध्ये वजन, धावा मिळतील अर्धा डझन. हा वादळ कोणाचा? तर हा वादळ फलंदाजाचा. खूपच सुरेख फाटका. 6 धावांसाठी षटका ठोकला. धावसंख्या 6 ने मांडली. धावसंख्या 26. आजची तारीख 23. धावसंख्या 26. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. खूपच सुरेख फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. या फलंदाजीची चालू आलाय लेट. फलंदाजी करतो थेट. त्याला माहिती 70 धावा एकत्र करायचे. त्यासाठी अशीच फलंदाजी करावी लागेल. पुढील चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्वाग से करूंगा मैं इस गेंदबाज का स्वागत 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 स्वागत. डू 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 डू. षटका. या ठिकाणी लगातारचा दुसरा षटका ठोकतोय. पाहूया तिसरा मारतोय की का. कुठेतरी कानमंत्र देताना अमोलला अनमोल कानमंत्र देतोय. आणि हा तिसरा येतोय की काय. आणि ह्या ठिकाणी चित्ता होता आणि त्याने टिकला चेल. फलंदाज फेल. मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. रोहन लाजवाब झेल टिपला गेला. रोशन याने चांगला झेल टिपला.
काय फलंदाजी केले आज. मूर्ती लहान कीर्तिमान आहे. संघाने मला खेळण्यासाठी पाठवलं आणि त्याने मात्र तो खेळ त्याचा अप्रतिम करून दाखवला. पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये छोटा पवन म्हणजे आकाश. पवन केनेची उपमा देण्या अगोदर पवन केने सारख्या बनावं लागेल. पवन केनेच्या ज्या शैली आहेत ना त्या आपल्याला आपल्या अंगामध्ये आणाव्या लागतील. फक्त नाव देऊन फायदा नाही तर तसा करावा लागेल मित्रांनो. पवन केने म्हणजे एक चांगला स्टार कास्ट आहे. पुढचा चेंडू बघूया. षटक क्रमांक पुढचा टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आला. डोक्याला हात लावतोय का चेंडू कुठून निघून गेला. हा नक्कीच कारण की चेंडू त्याचा सुरेख होता. दादू गोलंदाजीसाठी सज्ज झाला. दादूची गोलंदाजी लाचाबाबा. सातत्याने दादू आपल्या संघासाठी अप्रतिम कामगिरी करतो. एक फिरकीचा जादूगर म्हणून त्याला ओळखलं जातं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू पण त्यावर मात्र घेतली गेलेली ही एक धाव. तेहतीस धावा प्रगती पथक लागल्या. 71 धावांचं टार्गेट होतं. 33 झालं. डावकर आता फलंदाजाच्या बॅटीतून आलेले ते 2 षटकार खूपच सुरेख. हवा आली आणि हवेच्या दिशेने त्याने फटकेबाजी केली. पुढचा चेंडू बघूया. हा चेंडू लोवर फुलटोस होता. त्याला फेकून देतो. छोटा पॅक बडा धमाका. पुन्हा एकदा षटकार. एकोणचाळीस धावाच्या मात्र प्रगती पथावर लागल्यात. षटक क्रमांक आपण पाहतो गोलंदाज ट्रॅकवर दादूचं षटक चौथा. त्याचं 3 चेंडू टाकून झालेत. पुढचा चेंडू कुठेतरी मंकी विकेट घेण्याच्या नादामध्ये थांबला आणि तो पाहिलं गेलं तर सलामीचा फलंदाज त्या ठिकाणी स्थिरावलेला होता. पुढचा चेंडू. हा चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बॅटवर येणार नाहीये. आणखी गोलंदाज फिरकीचा जादूगार चेंडू टाकून धावसंख्या 39 जी मात्र प्रगती पथावर लागल्या. पुढचा चेंडू पाहूया. हा बॅटीच्या गाडा लागून चेंडू जातो घोषांकी क्षेत्र म्हणजे डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी एका धाब्याने संघाची धावसंख्या पोहोचली झाल्या. तर 40 अंकापर्यंत धावसंख्या 70 झाल्यात. 71 करत असताना 40 झाल्या. अजूनही 31 धाबांची गरज आहे. 7 चेंडू 31 धाबा. टप्पा पडला. चेंडू मात्र आतमध्ये आला म्हणजे लेग स्पिन चेंडू पाहायला मिळाला. अशा प्रकारे षटक क्रमांक 4 कंप्लीट होतं. आता समीकरण असेल उर्वरित 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये करायचे धावा 31 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सर्वांचा आवडता गोलंदाज म्हणजे राहुल. राहुल 6 चेंडू 31 धाबांची गरज आहे. पाहूया. चला मॅच चालू करायचे. 6 चेंडू 31 धाबांची गरज आहे राहुल गोलंदाजीसाठी. हा फटका बाबूया. फटका फसला कारण की धक्का बसला. फलंदाज मात्र बाद होतोय.
पुढील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय विक्की. पहिला चेंडू निर्धाव पाहायला भेटतो. पहिला चेंडू विकेट आली, दुसरा चेंडूवर डॉट पाहायला मिळतो. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुढचा चेंडू पाहूया. हा चेंडू खूपच सुरेख फटका सजवला. त्या ठिकाणी शतरक्षक आहे चेंडू अडवतो आणि या ठिकाणी या दोन चेंडूवर 2 षटकार मारले तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल संकेतजी वारगडे यांच्याकडून. आणि हा चेंडू अप्रतिम चेंडू पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. हा चेंडू लेग साइडच्या दिशेने पाहूया. क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल आणि हा चेंडू 4 धावांसाठी चौकार देतोय. आणि अशा प्रकारे ही मॅच जिंकली बेताल स्वामी शहापूर संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक हार्दिक स्वागत, हारलेल्या संघाचं कौतुक. दोन्ही संघाच्या माध्यमातून चांगला खेळ झाला. जे पैसे हॅलो हॅलो